दरम्यान मोदी हे येत्या सप्टेंबर महिन्यात 75 वर्ष पूर्ण करतील व स्वतःच्याच नियमाप्रमाणे निवृत्ती घेतील अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे। आपल्या निवृत्तीनंतर पुन्हा संघ स्वयंसेवकाचे काम करायचे की एखाद्या संघ प्रकल्पाची जबाबदारी घेऊन कार्य करायचे यावर सल्लामसलत करण्यासाठीही मोदी संघ मुख्यालयात गेले असावेत अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे। स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केला आहे त्यांच्या पक्षात की 75 वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कोणी राहू नये, हा त्यांचा नियम आहे आणि तो लालकृष्ण अडवाणींसह मुरली मनोहर जोशींसह अनेक प्रमुख नेत्यांना लागू केला। मग या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या नियमाची मान्यता होती आणि त्यासाठीच ते चर्चा करण्यासाठी गेले 17 सप्टेंबरला। नरेंद्र मोदी 75 वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतंय। हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीये, त्यांनी किती बोलू द्या। सर्वज्ञानी संजय राऊत म्हणजेच रडत राऊत म्हणजेच उबाटा सेनेचा पोपट आता या उबाठांनी पाळलेल्या पोपटाने भाकड भविष्य सांगायला सुरुवात केली आहे। एकच सांगणे, या स्वयंघोषित विश्वगुरूने स्वतःच्या घराकडे आधी लक्ष द्यावं। भारतीय जनता पार्टी, प्रधानमंत्री मोदीजी वगैरेवर बोलण्याची यांची कुवतच नाही आहे आणि तुमच्या विश्लेषणाची आमच्या पक्षाला गरजही नाही आहे। भारतीय जनता पार्टीचा पुढचा वारसदार वगैरेच्या गोष्टी बोलण्यापेक्षा जरा स्वतःच्या पक्षाला, माफ करा, स्वतःच्या गटाला पडलेलं खिंडार सांभाळा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।